नमस्कार, व्ही न्यूजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। विविध मागण्यांसाठी कुरेशी समाज, क्रांतिकारी शेतकरी संघटना आणि शेतकरी, व्यापारी, शेतमजूर यांच्या वतीने आज लातूर जिल्ह्यातील औसा शहरात भव्य मूक मोर्चा काढण्यात आला। औसा शहरातील किल्ला मैदान येथून या मोर्चाला सुरुवात झाली। किल्ला मैदान ते औसा तहसील कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला। तथाकथित गोरक्षकांच्या नावाखाली गावगुंडांकडून जनावरांची वाहतूक अडविण्याचे प्रकार थांबवावेत, मुस्लिम खाटीक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी, शेतकऱ्याच्या शेतीमालाला योग्य भाव देणे यासह इतर मागण्यांसाठी हा मूक मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात विविध पक्ष आणि संघटनांचे पदाधिकारी, शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सरकारने येत्या 15 सप्टेंबरपर्यंत मागण्यांची दखल न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। आमची मागण्या जी आहेत ना, आज जे बाजार बंद आहेत, अगोदर तर हे बोलतो मी की बाबा भारत एक जे देश आहे, समजे आम्ही मिळून मिसळून राहतो, जाणून बुजून असा काही लोक जे त्रास देऊ लागले। आता तुम्हाला सांगतो की बाबा लातूर जिल्ह्यामध्ये 560 लोक आहेत जे बजरंग दलची जे लोक जे आज गाड्या धरू लागले आहेत, पकडा पकडी हे ते करू लागले, लोकांना मारहाण करू लागले। हे कुठं तर थांबायला पाहिजे आणि दुसरा हे आहे की बाबा शेतकऱ्या आमच्याना किती तर जास्त शेतकऱ्यावर अन्याय होईल। शेतकऱ्याच्या गाड्या धरू लागलेत, मारतोड करू लागलेत, ते गाड्या गोरक्षणमध्ये घालू लागलेत, मग ते कोर्टातून ऑर्डर झाली तर ते अपीलमध्ये चाललेत आणि बोलत असं बोलतात की बाबा जे पैसे भरायचे ते जनावरांची किती तर फीस आहे, 300, 400, 500, 1 लाख, 1.25 लाख रुपये भरायसाठी आपण रिक्वेस्ट केले त्यांना। कोणी तर शेतकऱ्यांना तर म्हणतात गाडी एका तुमचे पैसे भरा, एवढी दादागिरी हे चालणार नाही, अजिबात आम्ही हे चालायला देणार नाही। और आम्ही तुम्हाला आज जे मोर्चा काढलेला आहे हे काय आम्हाला काय तर त्याचा हे व्हावं, काय तर इन्साफ भेटावा। आज ते 2 महिने झाले बाजार बंद आहेत, खरेदी विक्री, मग आता हे तुम्हाला सांगतो कत्तलखाने बंद आहेत, पूर्ण महाराष्ट्र बंद आहे कडीकोट। तर काय तर सरकारनं आमच्यावर हे करावा, निर्णय घ्यावा, शेतकऱ्यासाठी करावा। सरकारनं आमचा सोडा, आमच्यानं किती तर जास्त शेतकऱ्याला अन्याय होला। आज जे भाकड जनावरांचे जे हाल आहेत ते लोकांचे लई अडचण राहतात, लंगडा, आंधळा, चिंगमुडका अशी काय जनावर आहेत ते एकूण काय तर ते शेतकरी आपला लेकराचे लगीन अमुक तमुक काय राहत आहे, दवाखाने, लेकिन आज हे समजा ठप झालेला आहे। ह्याच्यासाठी सरकारनं तात्काळ काय तर निर्णय घ्यावा, बस एवढा बोलतो मी। जरा पुढे जाणार, मी नसीर कुरेशी समाजचा अध्यक्ष आहे, तालुका अध्यक्ष। आणि जो गेल्या 1.5 महिन्यापासून जनावरांचा आठवडी बाजार बंद झालेला आहे, या आठवडी बाजार चालू व्हावा यासाठी आजचा मूक मोर्चा आहे। खरं तर आजचा मूक मोर्चा नसून सरकारच्या विरोधामध्ये शेतकऱ्याचा प्रचंड आक्रोश आहे आणि ह्या आक्रोशाचं दर्शन आज औशाच्या रस्त्यावर दिसून आलेलं आहे। या ठिकाणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेची प्रमुख भूमिका आहे की गेल्या 1.5 महिन्यापासून जे जनावरांचा बाजार बंद आहे तो बाजार सुरळीत सुरू झाला पाहिजे आणि गोवंश कायदा, हत्याबंदी जो कायदा आहे तो कायदा आम्ही सुद्धा मानतोय। आम्ही सुद्धा हिंदू धर्माचे प्रखर व्यक्ती आहोत, आम्हाला दुसऱ्या धर्माच्या विरोधात एक शब्दही बोलायचा नाही। इथं सर्व धर्म समभावाचं वातावरण या देशामध्ये असताना हा देश कायद्यानं चालतो आणि कायद्यानं देश चालत असताना कुठल्या संघटनेचं आम्हाला काही घेणं देणं नाही। मात्र शेतकऱ्याचा प्रश्न ऐरणीवर यावा आणि आमचे जे जनावर आहेत, भाकड जनावर आहेत, गुरढोर आहेत, हे सरकारनं बाजारभावाप्रमाणे एक खरेदी केंद्र आणि खरेदी विक्री केंद्र उभा करून येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याचे जनावर खरेदी करावे, अन्यथा 15 सप्टेंबरच्या नंतर क्रांतिकारी शेतकरी संघटनेसह महाराष्ट्रातील समविचारी संघटना रस्त्यावर उतरतील आणि या सरकारला गुडघे टेकल्याशिवाय राहणार नाहीत।